नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. अनुचे बोलणे ऐकून आता मात्र सानिकाच्या आईबाबांना काय बोलावं ते समजत नव्हतं. ते सानिकाचे बाबा बोलतात, खरं तर माझ्या मुलीसाठी एवढ्या मोठ्या घरचे स्थळ असं स्वतःहून चालून येणं एका बापाचं मोठं स्वप्न असेल बघा. खरं तर तुमचं हे बोलणं ऐकून मी खुश झालेलो आहे, पण खरंच आपलं नातं जुळू शकेल का? आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हा दोघांना काय वाटतं यापेक्षा सानिकाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे ना. सानिका आहे का या सगळ्या गोष्टींसाठी तयार? सानिकाच्या बाबांचे बोलणे ऐकून गिरीजा बोलते, अहो त्या दोघांची संमती आहे म्हणूनच तर आम्ही पुढाकार घेऊन तुम्हाला इथे बोलवलंय ना. खरं सांगायचं आम्हाला तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे, पण तुमची मुलगी आणि आमचा शौर्य दोघेही एकमेकांवरती मनापासून प्रेम करतात. मग या दोन प्रेम करणाऱ्या जीवांना आपण का एकमेकांपासून दूर ठेवायचं? दोघे एकमेकांना आता समजून घेणार असतील, एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची त्यांची तयारी असेल, तर मग आपण त्यांना साथ द्यायला काय हरकत आहे? सानिका किती गुणी संस्कारी मुलगी आहे आम्हाला स्वतः माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा आमच्या शौर्यासाठी सानिका सून म्हणून पसंत आहे. फक्त आम्हाला तुमच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही आहे, म्हणून आम्ही तुमची परमिशन घेत आहोत. गिरिजाचे बोलणे ऐकून आता परत आजी बोलतात, आणि हां, मोठ्या घरची माणसं लग्नासाठी विचारत आहे म्हणून कोणाच्या तरी दबावाखाली येऊन तुम्ही हो सुद्धा म्हणू नका बरं का. तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. आमच्या या शौर्याची परीक्षा वगैरे काही घ्यायची असेल ना, तरीही तुम्ही द्यायला तयार आहात. तुमच्या परीक्षेत तो पास झाला असं तुम्हाला वाटत असेल ना, तरच तुम्ही होकार द्या. तोपर्यंत आम्ही तुमच्या परमिशनची नक्कीच वाट पाहू. पण आम्हाला तुमची सानिकाच आमची सून म्हणून हवी आहे बरं का. देशमुखांचं सगळ्यांचं बोलणं ऐकून आता मात्र सानिकाच्या आईबाबांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं होतं. त्यांचे डोळे पाणावलेले होते. अरे, तुमच्या दोघांच्या डोळ्यांमध्ये पाणी का आहे? असं का तुम्ही इमोशनल झालेला आहात? आजी, तुम्हाला एक पापाचं काहीच नाही समजणार. माझी सानिका चांगली आहे, तिला आम्ही खूप चांगले संस्कारसुद्धा लावलेले आहेत, पण इतकं चांगलं स्थळ तिच्यासाठी स्वतःहून चालून आलेलं आहे हे बघून खूप जास्त आनंद झालेला आहे. तुम्हाला आमची सानिका सून म्हणून मान्य आहे, तर आम्ही सगळं काही तुमच्यावरती सोपवलेलं आहे बघा. आम्हालासुद्धा आमच्या पोरीचं भलं झालेलं बघायचं आहे. आम्हालासुद्धा या लग्नासाठी काही हरकत नाही आहे. आता मात्र सानिकाच्या बाबांचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच आनंद झालेला होता. सानिकाच्या डोळ्यांमध्ये सुद्धा पाणी आलेलं होतं. ती भरल्या डोळ्यांनी तिच्या आईबाबांकडे बघते आणि बोलते, थँक्यू सो मच आईबाबा. पोरी, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. ही माणसं कशी आहेत ना, हे बरेच वर्ष झाले मी ऐकत आहे, आणि अशा घरातच तुझं लग्न होऊन तू येणार म्हटल्यानंतर या बापाला आणखीन काय हवं आहे ग? आम्हाला बाकी काहीही नको. आम्हाला फक्त आमच्या पोरीचं सुखी संसार असलेलं बघायचं आहे. सानिकाच्या बाबांचा पूर्ण ऐकून आजी आनंदाने बोलतात, अगं गिरीजा, काय बसली आहेस? पटकन मिठाई घेऊन ये, सगळ्यांना वाट. हो आई, आलीच. गिरीजा आनंदाने बोलते आणि पटकन एक मोठा मिठाईचा बॉक्स घेऊन येते आणि सगळ्यांना मिठाई देऊ लागते. गिरीजा सर्वात आधी आजींना, त्यानंतर सानिकाच्या आईबाबांना आणि त्यानंतर शौर्य आणि सानिकाला मिठाई देते. तेच अनु बोलते, एक मिनटं आधी एकमेकांना मिठाई भरवा, नंतर मग खावा. अणूचं बोलणं ऐकून सगळीजण हसतात. तेच आपले शौर्य आणि सानिका हातातली मिठाई एकमेकांना भरवतात. सगळ्यांनी मिठाई वाटल्यानंतर आजी हसत बोलतात, खरंच तुम्ही एवढ्या लवकर लग्नाला तयार झालात ना, बरं झालं. आता या महिन्यातच आपण या दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाकूया. तोपर्यंत सानिकाचा पायसुद्धा बरा होईलच. काय या महिन्यातच लग्न? एवढ्या लवकर सगळं काही होणं असं काही शक्य आहे? सानिकाचे बाबा आता मात्र नाराज होऊन बोलतात. त्यांची नाराजगी बघून आजी बोलतात, हे बघा, तुम्ही दोघांनी कसलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त गावाकडचं वराड इकडं आलं पाहिजे. बाकी तुम्ही काहीही करायचं नाही आहे. आम्हाला काही नको. तुमची एवढी सोन्यासारखी मुलगी तुम्ही आम्हाला देत आहात ना, हेच खूप आहे. बाकी लग्न वगैरे सगळा काही खर्च आम्हीच बघू.
आजी, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. आमची परिस्थिती समजून घेत आहात, पण माझ्या एकुलत्या एका लेकीचं लग्न आहे. मग तिच्या लग्नात काहीतरी करावं असं या बापाला वाटणारच ना. अरे मग तुला जे काही करायचं आहे ना ते तू तुझ्या लाडक्या लेकीला कर. आमची काही हरकत नाही आहे, पण लग्न आम्हीच करू, आजी हसत बोलतात. त्यानंतर आजी पटकन गिरिजाला सांगून गुरुजींनासुद्धा तिथे बोलवायला लावतात. गुरुजीसुद्धा काही वेळातच तिथे येतात आणि त्या दोघांचीही पत्रिका बघून लग्नाचा मुहूर्तसुद्धा काढतात. 2 आठवड्यानंतर मुहूर्त काढलेला होता. लग्नाचा मुहूर्त काढल्यानंतर गिरिजा सानिकाची ओटी भरते. आता देशमुख फॅमिली सानिका आणि शौर्यच्या लग्नाची घाई करणार होते. ही एवढी मोठी गुड न्यूज ऐकून सगळेजण आज खूप जास्त खुश होते. त्यानंतर आता सगळीजण परत दुपारी बऱ्याच वेळाने एकत्र जेवण देखील करतात. आता रुद्र त्यांच्यासाठी एक स्पेशल गाडी ड्रायव्हर सोबतच तयार करतो. सानिका, आई बाबा त्या सगळ्यांचा निरोप घेतात. सानिका आता परत घरी ये, पण वराड घेऊनच अनु बोलते. अनुच्या बोलण्यावरनं सगळेजण हसू लागतात. सानिका आणि सानिकाच्या आई बाबा तिथून निघून जातात. तर आता देशमुख फॅमिलीमध्ये लग्नाची घाईगडबड गोंधळ सुरू होणार होती. आता त्याच आपल्या अनुची ही प्रेग्नन्सी. 2 आठवड्यांनी सानिका आणि शौर्य या दोघांचेही लग्न होतं. त्यामुळे देशमुख पेन्शनमध्ये फक्त गोंधळच उडालेला होता. वीणाची आई, अभि आणि अनुची आई या तिघांनासुद्धा लग्नघर आहे म्हणून इकडे देशमुख पेन्शनमध्येच राहायला बोलवलेलं होतं. गावाकडची मंडळीसुद्धा सगळीजण लग्नासाठी इकडे आलेली होते. घर आता पाहुण्यांनी भरलेलं होतं. एक साथ 2 गुड न्यूज मिळाल्या म्हणून गावाकडची मंडळीसुद्धा खूप जास्त खुश होती. इकडे आल्यानंतर त्याने अनुसाठी सुद्धा खूप असा पौष्टिक असा आहार आणलेला होता. सगळेजण अनुचे खूप जास्त लाड करत होते. रुद्रसुद्धा अनुची खूप काळजी करत होता. ऑफिस, अनुची तब्येत आणि हे लग्नाचे घर या सगळ्या काही गोष्टी तो मॅनेज करत होता. रुद्रसोबतच घरातले सगळेजण अनुच्या तब्येतीकडे खूप बारकाईने लक्ष देत होते. अनुला आता थोडा त्रास होत होता. सारख्या उलट्या होत होत्या. उलट्या झाल्यामुळे तिला अशक्त वाटत होतं. कधी तर चक्कर आल्यासारखं वाटत होतं. किचनमध्ये तर तिला जायची इच्छाच होत नव्हती, कारण फोडणी मारली की तिला लगेच मळमळल्यासारखं व्हायचं. त्यामुळे रुद्रने आणि घरातल्या सगळ्यांनीच अनुला किचनमध्ये जायचं नाही असं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली होती. त्यामुळे अनुसुद्धा किचनमध्ये जात नव्हती. गावाकडून राधा, पद्मिनी, विजय, संपतराव, राधा आणि विजयची 2 मुलं सगळेजण आले होते. सगळे काही कपड्यांची शॉपिंग झालेली होती. पत्रिका काढलेल्या होत्या. कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं आहे, कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं आहे, सगळं काही देऊन झालेलं होतं. शौर्य आणि सानिकाचे लग्न खूपच लवकर हाई गडबडीमध्ये ठरलेलं होतं. त्यामुळे त्यांची एंगेजमेंटसुद्धा त्याचवेळी होणार होती. मेहंदी, संगीत, हळद, एंगेजमेंट, लग्न, रिसेप्शन असे लग्नाचे आयोजन केलेले होते. तर इकडे आपले शौर्य आणि सानिकासुद्धा खूप जास्त खुश होते. फायनली त्यांना त्यांचं प्रेम मिळालं होतं आणि ते दोघेही फायनली लग्नबंधनात अडकणार होते. आज मेहंदीचा कार्यक्रम होता आणि सगळी काही कामं आवरून आता 12च्या पुढे सगळीच जण गार्डनमध्ये मेहंदी कार्यक्रमासाठी जमलेले होते. गार्डनमध्ये मोठा मंडप घातलेला होता. पुढे एक सोफा ठेवलेला होता आणि पाठीमागे शौर्याची मेहंदी असं लिहिलेलं होतं. त्या सोफ्यावरती शौर्याला बसवलेलं होतं. खरं तर आपल्या शौर्याला मेहंदी काढायला अजिबातच आवडत नव्हतं, पण सगळ्या काही या बायकांनी शौर्याला आता जबरदस्तीने मेहंदी काढण्यासाठी बसवलेलं होतं. मेहंदी काढायला मुलीसुद्धा आलेल्या होत्या. शौर्याला आता अजिबातच हातावरती मेहंदी काढायची नव्हती, पण सगळ्या काही बायकांनी फोर्स करून त्याला सोफ्यावरती बसवलं आणि हातावरती एक रीत म्हणून, एक शगुनाची मेहंदी म्हणून छोट्या तरी फुलं काढली होती. आता त्यामुळे त्या मेहंदीवाल्या मुलींनी शौर्याच्या दोन्ही हातावरची छोटीशी फुलं काढली होती आणि त्या मेहंदीमध्ये सानिकाचे नावसुद्धा आता लिहिलेले होते. शौर्याची मेहंदी काढून झाल्यानंतर आता त्या मेहंदीवाल्या मुली बाकीच्या सगळ्या काही बायकांच्या हातावरती मेहंदी काढत होत्या. सगळ्या बायका त्या गार्डनमध्ये गोल रिंगण करून मेहंदी काढायला बसल्या होत्या. तर सगळे काही पुरुष मंडळी दुसऱ्या बाजूला चेअरवरती बसून गप्पा मारत होते. गप्पा मारताना सुद्धा आपल्या या रुद्रचं लक्ष फक्त अनुकडेच होतं. ती कुठे धावपळ करते, ती काय करते, हे सगळं काही तो लक्ष देऊन बघत होता.
खरं तर रुद्राने डॉक्टरांकडे जाऊन कोणत्या वेळी तिने काय आहार घ्यावा, कोणत्या टायमिंगला तिने काय करावं हे सगळं काही नोट डाऊन करून आणलेलं होतं आणि तो बरोबर ते टाईमसुद्धा तो पाळत होता. रुद्र घड्याळामध्ये बघतो आणि उठून अनुच्या जवळ जातो. आता मात्र त्याच्या हातामध्ये ज्यूसचा ग्लास होता. अनु, हे घे, पटकन ज्यूस पी. रुद्र अनुच्या जवळ जाऊन बोलतो. सगळ्या बायका तिथे बसलेल्या होत्या तरीसुद्धा रुद्र अनुच्या बाजूला जाऊन तिला तो ज्यूसचा ग्लास देतो. हे बघून अनु त्याच्याकडे बघते आणि बोलते, अहो, मी हातावरती मेहंदी काढत आहे ना, मी नंतर पिन. अनु, तुझा ज्यूस प्यायचा टाईम झालेला आहे, मला दुसरं काहीही सांगू नकोस. ज्यूस आधी पी, मग एन्जॉय कर, ओके. आता खरं तर 1 तासापूर्वीच तिने एक ॲपल खाल्लेलं होतं. तोपर्यंत लगेचच रुद्र तिला ज्यूस प्यायला सांगत होता. तेच रुद्रची काळजी बघून बाकीच्या आजूबाजूला बसलेल्या बायका गालातल्या गालात हसत होत्या. तेच आता पद्मिनी हसते आणि बोलते, माझा हा रुद्र एवढा मोठा कधी झाला आणि आपल्या पोटूशी असलेल्या बायकोची कधी एवढी काळजी घ्यायला लागला, आम्हाला समजलं सुद्धा नाही. अनुबाळा, एवढं तो प्रेमाने आणत आहे तर मग पी ना गं, पी गं. तेच राधा हसत बोलते, भाऊजी, तुम्हाला फक्त तुमची लाडाची बायकोच दिसते का? आम्ही सुद्धा सगळ्याच जणी इथे बसलेलो आहोत की. आमच्यासाठी पण एक ज्यूसचा ग्लास आणला असता तरी चाललं असतं बरं का. वहिनी, आणतो ना, तुमच्यासाठी सुद्धा आणतो, रुद्र बोलतो. तेच रुद्रचं बोलणं ऐकून राधा बोलते, अहो नाही हो भाऊजी, मस्करी केली मी. बायकोची खूपच काळजी करताय बरं का. चांगलं आहे, चांगलं आहे. सगळेजण रुद्र आणि अनुला चिडवत होते. हे बघून अनुला लाजल्यासारखं वाटत होतं. रुद्र मात्र आता अनुने ज्यूस पिल्याशिवाय तिथून उठायला तयारच नव्हता. त्यामुळे अनु रुद्रकडे बघते तर रुद्र डायरेक्ट ज्यूसचा ग्लास तिच्या आता तोंडाला लावतो. अनु पूर्णपणे संपवते तेव्हा मात्र रुद्र उठतो आणि परत सगळे काही पुरुष मंडळी बसलेले होते तिथे जाऊन बसतो. सगळ्यांच्या हातावरची मेहंदी वगैरे काढून झालेली होती. सगळ्याच जणी अशाच गप्पा मारत बसलेल्या होत्या. इकडे मात्र आता पुरुष मंडळींना बसून बसून आता खूप जास्त कंटाळा आलेला होता. त्यामुळे सगळेजण हळूहळू का होईना आता आत त्यांच्या रूममध्ये निघालेले होते. रुद्र मात्र अनुच्या जवळ येतो आणि परत बोलतो, अनु चल बरं, टाईम झालेला आहे, 3 वाजून गेलेले आहेत, आराम कर. आता सकाळपासून अशीच बसलेली आहेस. अहो, असं काय बोलतात तुम्ही? आणि अहो, कार्यक्रम आहे मग बसायला तर लागणारच ना. आणि सगळ्यांनीच इथे आहेत आणि मी कुठे आराम करायला जाऊ? लग्नघर आहे, एवढं तर होणारच ना. अनु, मला तुझ्या तब्येतीबाबत कोणत्याही हलगर्जीपणा नको आहे, समजलं का. चल पटकन उठ, आराम करायचा आहे आणि त्याआधी जेवायचं आहे. तू जेवलीसुद्धा नाही आहेस. सकाळी फक्त नाश्ता, एक ॲपल आणि एक ज्यूसचा ग्लास यावरती आहेस. अनुबाळा, रुद्र बोलतोय ते बरोबर आहे, जा बरं तू रूममध्ये. अनु, मला तुझ्या तब्येतीबद्दल कोणतेही हलगर्जीपणा नको आहे, समजलं का. चल पटकन उठ, आराम करायचा आहे. तू जेवलीसुद्धा नाही आहेस, सकाळी फक्त नाश्ता आणि तेवढंच केलेलं आहेस. अनुबाळा, रुद्र बोलतोय ते बरोबर आहे, बघ जाऊन जा. खरं तर आजीला माहिती होतं जर अनु आणखी एकदा नाही बोलली तर रुद्र नक्कीच चिडचिड करणार आणि तो चिडचिड करू नये म्हणून आजीच अनुला रूममध्ये जायला सांगतात. सगळेच अनुला जा म्हणत होते. त्यामुळे अनु उठते आणि रुद्रसोबत रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर रुद्र आधी तिला भरवतो आणि त्यानंतर आराम करायला सांगतो. तेच रुद्र एवढी काळजी करत होत आहे बघून इकडे गिरिजा बोलते, खरंच माझी सून लाख मोलाची म्हणून माझा रुद्र इतका सुधारला, तो माणसांमध्ये आला आणि आता बघा बायकोची किती काळजी घेत आहे. ते बाप होणार आहे, त्यालासुद्धा आता सगळं काही हळूहळू समजेल बघ. आणि तू नको काळजी करूस, पद्मिनी बोलते. तेच पद्मिनीचे बोलणे ऐकून आता आजी बोलतात, आता तुमचं हे दुसरं येड बायको आल्यानंतर कधी सुधारते काय माहिती. आमचं एक येडं सुधारलं, दुसरं येडं तेवढं सुधारलं म्हणजे मिळवलं. आजीचं बोलणं ऐकून सगळ्यांना आणि हसू लागल्या. आता दुसऱ्या दिवशी संगीत कार्यक्रम.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम होता आणि सानिकाचे आई बाबा तिकडचं वराडसुद्धा आज सकाळी इकडे मुंबईला येणार होते. त्यांना राहण्याची सोय देशमुख मेन्शनच्या पुढेच एक फार्म हाऊस होतं तिथे करण्यामध्ये आलेली होती. संगीत फंक्शनसाठी सगळ्यांसाठी पिंक कलरचा ड्रेस ही एक थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे सगळीजणं पिंक कलरच्या ड्रेसमध्ये आलेली होती. आपले शौर्य आणि सानिका त्या दोघांनी सुद्धा पिंक कलरचा ड्रेस घातला होता. सानिकाने खाली पिंक कलरचा घागरा त्यावर मॅचिंग असे ब्लाऊज आणि त्याच्यावरती मॅचिंग अशी पिंक कलरची ओढणी घेतलेली होती. केस मोकळे सोडलेले होते. केसांच्या पाठीमागे पिंक कलरची फुलं लावलेली होती. पिंक कलरची ज्वेलरी, बांगड्या सगळं काही मॅचिंग तिने घातलेलं होतं. त्याचबरोबर इकडे शौर्याने सुद्धा व्हाईट कलरचे पॅन्ट आणि त्यावर अशी मॅचिंग होईल अशी थोडासा लाईट पिंक कलरची शेरवानी घातलेली होती. तो सुद्धा एकदमच हटकेबाज दिसत होता. त्याचबरोबर इकडे आपल्या अनुने पिंक कलरची मस्तपैकी शिफॉनची साडी नेसलेली होती. स्लीवलेस ब्लाऊज, त्या ब्लाऊजच्या पाठीमागून थोडासा गळा डीपच होता. केस वरती बांधलेले होते. गळ्यामध्ये तिचं ते छोटं मंगळसूत्र आणि एक नाजूक डायमंडचा छोटासा हार आणि हातामध्ये मॅचिंग बांगड्या. अनु खूपच सुंदर दिसत होती आणि अनुच्या साडीला मॅचिंग होईल असं रुद्रने सुद्धा ड्रेस घातलेला होता. संगीत फंक्शनसाठी घराच्या बाहेरचं एक मोठा स्टेज घातलेला होता आणि स्टेजच्या समोरच बऱ्याच अशा चेअर ठेवलेल्या होत्या. आपल्या मेन कपलसाठी शौर्य आणि सानिकासाठी बरोबरमध्ये एक सोफा ठेवलेला होता. हळूहळू करून संगीत फंक्शनसाठी सगळीच जण तिथे जमा झालेले होते. शौर्य आणि सानिका मेन सोफा ठेवलेला होता तिथे जाऊन बसतात, तर बाकीचे सुद्धा घरातले बाकीचे इतर पाहुणे मंडळी चेअरवरती बसलेले होते. तोपर्यंत स्टेजवरती रुद्राचा मित्र म्हणजेच आयुष येतो आणि हसतच हातामध्ये माईक घेऊन बोलतो. हॅलो, तुम्हाला तर माहितीच आहे आज संगीत फंक्शन आहे म्हणून आपण या चंदेरी रात्री जमा झालेलो आहोत. तर मग चला वेळ न घालवता आपण आपल्या फंक्शनला सुरू करूया. तर मग सगळ्यात आधी परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवरती येत आहेत. आयुष एवढं बोलून गप्प बसतो. सगळीच जण आता पहिला परफॉर्मन्स कोण करेल म्हणून एक्सायटेड होऊन पुढे बघत होते आणि खालून म्हणत होते की कोण येत आहे ते तरी सांगा. तेच आयुष असतो बोलतो आणि मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. सगळ्या काही लाईट्स बंद होतात आणि एका ठिकाणी लाईटचा फक्त फोकस दिसू लागतो. स्टेजवरती नक्की कोण आलेला आहे हे सगळेजण आता बघत होते आणि हळूहळू त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो. चक्क आजी स्टेजवरती उभ्या होत्या आणि पाठीमागे सॉन्ग लागलेलं होतं लंडन ठुमकता. या सॉन्गवरती आजी डान्स करत होत्या. आजीना इतका डान्स जमत नव्हता तरीही त्या प्रयत्न करत होत्या. हे बघून सगळेजण जोरजोरात ओरडत होते. आजी फक्त गाण्याची एक स्टेप करतात कारण त्यांना वयानुसार जास्त काही डान्स करता येत नव्हता. तेच आजीला असा डान्स करताना बघून शौर्य आणि रुद्र दोघेही उठतात आणि स्टेजवरती आजीच्या जवळ जातात आणि आजीच्या जवळ जाऊन आजीची पैशाने नजर काढू लागतात आणि दोघीही आजीला मिठी मारतात. आजीसुद्धा हसतच त्या दोघांनाही मिठीमध्ये घेते. तेवढ्यात आयुष हातामध्ये माईक घेऊन परत स्टेजवरती येतो आणि बोलतो, वाव यार आजी, तू तर स्टेज गाजवूनच टाकलंस. या म्हातारपणीमध्ये सुद्धा तू किती भारी डान्स करतेस. ए आयुष, म्हातारी मी नाही आहे बरं का. आजी आयुषच्या पाठीवरती मारतच आता बोलतात. हो आजी, सॉरी बाई, माझं चुकलं. या जवानीमध्ये सुद्धा तू खूप भारी डान्स केलास बघ, असं म्हणायला पाहिजे होतं मी. आयुषचं बोलणं ऐकून सगळीजण आता हसू लागतात. तेच रुद्र आणि शौर्य आजीच्या हाताला पकडून आजीला स्टेजवरून खाली घेऊन येतात. परत आयुष हातामध्ये माईक घेऊन बोलतो, सो लेडीज अँड जेंटलमॅन, या जवानीमध्ये सुद्धा आपल्या आजीने खूपच भारी डान्स केलेला आहे. आपल्या आजीसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. सगळीजण जोरदार टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर परत आयुष बोलतो, नेक्स्ट परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवरती येत आहे जवानीने भरलेली माणसं येणार आहेत, त्यामुळे त्यांचं टाळ्या वाजवून जोरदार स्वागत होऊ दे. सगळीजण जोरदार टाळ्या वाजवतात. तर आता स्टेजवरती संपतराव, पद्मिनी, गिरीजा आणि सानिकाचे आई बाबा हे
सगळेच जण येतात. पाठीमागे गाणं लागलेलं होतं, नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. ते सगळेच जण या गाण्यावरती डान्स करत होते. आता या सगळ्यांना असं डान्स करताना बघून सानिका खूपच इमोशनल झालेली होती. तिच्या डोळ्यांमध्ये आता पाणी आलेलं होतं. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. सानिकाची आई आणि बाबा दोघंही सानिका आणि शौर्य दोघांच्याही हाताला पकडतात आणि त्या दोघांनाही आता स्टेजवरती आणतात आणि त्या दोघांनाही त्यांच्यामध्ये डान्स करायला लावतात. त्या सगळ्यांना बघून परत आता सानिकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली होती. त्यांच्यासुद्धा खूप छान पद्धतीने डान्स करतात. आता त्यानंतर परत आयुष हातामध्ये माईक घेऊन स्टेजवरती येतो. यार गाईज, तुम्ही तर आमच्या नवरीबाईला रडवलं, बट इट्स ओके. आता आमच्या शौर्यासोबत नवराईचे लग्न झालं की परत तुमची मुलगी रडणार नाही बरं का. आयुषचं बोलणं ऐकून सानिका आता हसू लागते. सो लेडीज अँड जेंटलमेन, आता नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी येत आहे बेस्ट कपल, ते म्हणजे विजयदादा आणि राधा वहिनी. सगळेच जण जोरदार टाळ्या वाजवतात. त्यानंतर विजय आणि राधासुद्धा एका छान रोमॅन्टिक सॉन्गवरती डान्स करतात. जीने लगा हूँ पहले से ज़्यादा तुम पे मरने लगा हूँ. यानंतर नेक्स्ट परफॉर्मन्स करण्यासाठी रेवा स्टेजवरती येते. तिने हे सॉन्ग घेतलेलं होतं, हुर हुर है छोटे छोटे भैया के बड़े भैया आज बनेंगे किसी के सैया. आपल्या रुद्र आणि अनुचा परफॉर्मन्स होता. अनु प्रेग्नेंट होती, त्यामुळे त्यांनी फक्त स्लो मोशन असा डान्स घेतला होता. मस्त रोमॅन्टिक सॉन्गवरती ते फक्त हातामध्ये हात देऊन छान एकमेकांकडे बघत डान्स करत होते. हो लेडीज अँड जेंटलमेन, आता वळूया आपल्या मेन कपलकडे, म्हणजेच आपले शौर्य आणि सानिका. सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता शौर्य आणि सानिकाकडे बघतो आता आणि हात समोर करतो. सानिका त्याच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही स्टेजवरती जातात. एक छान रोमॅन्टिक सॉन्ग लागलेलं होतं, जीव दंगला कुंगला रंगला असा. हे गाणं आता लागलेलं होतं आणि आपलं हे कपल सगळं भान हरवून डान्स करत होतं. तसं म्हणायला गेलं तर आता हळूहळू सगळ्यांचे डान्स संपत आले होते. सगळ्यात शेवटी रुद्र आणि शौर्याचे मित्रमंडळी स्टेजवरती येतात आणि झिंगाट डान्सवरती खूप डान्स करू लागतात. तर आता त्याच्यासोबत बाकीचे सगळेजणसुद्धा हे सगळं काही एन्जॉय करत होते. अशा प्रकारे संगीत फंक्शनाचा कार्यक्रमसुद्धा खूप छान पद्धतीने पार पडतो. संगीत फंक्शनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सगळीजण एकत्र मिळून जेवतात. तर रात्रीचे 12 वाजून गेले होते. अवनीसाठी एवढा वेळ जागं राहणं चांगलं नव्हतं, त्यामुळे रुद्र लगेच तिला रूममध्ये घेऊन जातो. बाकीचे सुद्धा मंडळी हळूहळू त्यांच्या रूममध्ये जाऊन आराम करतात. तर उद्या सकाळी त्यांची एंगेजमेंट होती आणि संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता आणि परवा दिवशी शौर्य आणि सानिका या दोघांचंही लग्न होतं. चला तर मग आता बघूया पुढचे कार्यक्रम कसे होत आहेत ते. बाकी आजचा भाग कसा वाटला हे नक्कीच भरभरून कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.